नमस्कार, मी शिल्पा रेगे. आज मी जिथे आहे हे आहे माझ्या आईच्या आईचं गाव, म्हणजे माझ्या आजीचं गाव निवती किंवा सध्याचं हरिचरणगिरी. आणि मी जिथे उभी आहे तो आहे हरिचरणगिरींचा मठ. हरिचरणगिरी हे मठाचे पहिले गिरी आणि दत्तगिरी हे मठाचे शेवटचे 8वे गिरी. माझी आजी गुलाब दीनानाथ नाईक हिची अक्कलकोटच्या स्वामी समर्थांवर आणि माझे आजोबा दीनानाथ गजानन नाईक यांची दत्तगिरी महाराजांवर खूप श्रद्धा होती. मी लहानपणापासूनच त्यांच्याबद्दल आईकडून खूप गोष्टी ऐकत आले आणि मला वाटतं त्यामुळेच नकळत माझी ओढ त्यांच्याकडे वाढत गेली. आता मी तुम्हाला मठाकडे घेऊन जाते. आता आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल तर आपण काय करतो? आपण गुगलवर शोधतो. मीही तेच केलं. अक्कलकोटच्या स्वामींची माहिती गुगलवर खूप उपलब्ध आहे, पण दत्तगिरींची माहिती अजिबात नाही. त्यामुळे मी माझ्या आईला विचारलं. मला आठवत होतं की आजोबांनी 1960 साली दत्तगिरींचं चरित्र लिहिलं होतं आणि म्हणून मी ते पुस्तक आईकडून मागून घेतलं. हे ते पुस्तक जे मी आईकडनं मागून घेतलं आणि हे पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. हे पुस्तक वाचता वाचता माझ्या असं लक्षात आलं की ही जी सगळी दत्तगिरींबद्दलची माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आज स्वामींच्या आणि दत्तगिरींच्या कृपेवरून हरिचरणगिरींच्या मठामध्ये माझी आई माझ्या बरोबर आहे. आई, दत्तगिरींच्या थोड्या आठवणी सांगशील का? चल आपण तिकडे जाऊन बसूया. आई, दत्तगिरींच्या आठवणी सांग. सांगते ना ग. 1990 साल हे दत्तगिरींचे जन्मशताब्दी वर्ष. त्यावेळी माझ्या बाबांच्या सांगण्याने मी दत्तगिरींबद्दल 4 ओळी लिहिल्या होत्या, त्या म्हणून दाखवते. कधी न देखिली कधी न पाहिली परिमूर्ती असेची मनोमनी, असमर्थ मी वर्णाया तिची महती आप्तजनी. मुंगी होऊन साहस करीते मेरू पर्वत चढण्याचे, दत्तगिरीनी मध दिधले बळ 2 शब्द कथण्याचे. केवळ त्यांच्या स्मरणाने होते रोमांचित काया, दाटून येती मनी भाव अवघडते वर्णाया. आता माझी पहिली आठवण सांगते. मी साधारण 12-13 वर्षाची होती. माझे बाबा त्यावेळी त्यांचा PhDचा प्रबंध लिहिण्याच्या गडबडीत होती आणि त्याच वेळी दत्तगिरींच्या चरित्र लेखनाचे कार्यही त्यांच्या हातून अनपेक्षितपणे पूर्ण झाले. म्हणजे जणू दत्तगिरींनीच ते त्यांच्याकडून करवून घेतले. माझ्या वडिलांना दत्तगिरींचा ध्यासच लागला होता. चरित्र प्रकाशन झाल्यानंतर बाबांनी दत्तगिरींच्या जयंती आणि पुण्यतिथीला त्यांच्या जन्मस्थानी म्हणजे नरसोबाच्या वाडीला शंकर विष्णू पुजाऱ्यांना 20 रुपये पाठवण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रसाद रूपी येणाऱ्या कंदी पेढ्यांची आम्ही अगदी आतुरतेने वाट बघत असू. आता नरसोबाची वाडी हे दत्तगुरूंचं स्थान आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे, पण तिथेच दत्तगिरींचं म्हणजे नरसोबाची वाडी हेच दत्तगिरींचं जन्म आणि निर्वाणाचं पण जागा आहे हे किती लोकांना माहिती आहे? तर तू त्यांची जन्माची कहाणी खूप अद्भुत आहे नाही, ती जरा सांगशील का? अगं सांगते ना, खरंच ग, ती कहाणी ना
अगदी अद्भुतच आहे. भगवान गिरीनंतर गिरी परंपरा चालवण्यासाठी कोणीही निवतकर स्वतःचा मुलगा देण्यास तयार होईना. त्यावेळी गोरखे अण्णांनी उभे राहून सांगितले की मला मुलगा झाला तर मी तो मठाला अर्पण करीन. त्यावेळी गोरखे प्रभूंचे वय 60 वर्ष आणि त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई ह्या 58 वर्षाच्या होत्या. आणि काय चमत्कार, अवघ्या वर्षाच्या आत ह्या दाम्पत्याच्या पोटी दत्त आजोबांच्या पुस्तकात श्रीमद दत्तगिरी गोसावी चरित्र या पुस्तकात मी वाचलं की स्वामींच्याकडे दत्तगिरी हे 12 वर्ष राहिले होते. आणि त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की स्वामींशी आणि दत्तगिरींशी माझं नातं हे केवळ माझ्या आजी आजोबांच्या पुण्याईमुळेच जोडलं गेलं आहे आणि त्यांचं हे ऋण कधीही न फिटणारं आहे. म्हणूनच मी हे माझ्या आजोबांचं पुस्तक माझ्या आजी आजोबांना समर्पित करते आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.